ती वाक्य आहे. म्हणजे तिच्या नकळतच ती नवऱ्याची पदाला पोचलेली आहे. तिला कळत नाही. ते म्हणतात तुला माहिती आहे ना, तरी तिच्या वाक्यामध्ये ते ईश वगैरे असे शब्द आहेत. म्हणजे तिला आतून कळलं आहे की आपण नवऱ्याच्या आईच्या पदापर्यंत जातो आहे, पण ॲक्च्युअली तिला ते उमजलं नाही की आपली भूमिका काय आहे. आणि मग ज्या वेळेला नलू तिच्यावर आघात करते, लोक सगळेजण म्हणजे दोघांवर ती चोरीचे वाग्बाण सोडते, पण हिच्या नकळत इतक्या वरच्या लेवलवर आलेली असते की ती जे नलू त्यांच्यावर जे वाग्बाण सोडते त्यांनी आप्पा लगेच घायाळ होतो. म्हणजे चिडतात, संतापतात, त्यांचा अहंकार दुखावला जातो. पण कावेरीवर तिचा काहीही परिणाम होत नाही. कारण काय की ते बाण तिच्यापर्यंत पोचतच नाही नलूने सोडले, आणि त्याच्यामध्ये तिचा घायाळ वगैरे होण्याचा प्रश्नच नाही. याच्याजवळ आली की त्याला जसं पटेल तसं बोलते. नलूकडे जातात, नाही हो तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल, म्हणजे कसं की ती मुलीलाही पदराच्या आड घालते. आणि हळूहळू नवऱ्याच्या आई आपण कशी बनतो आहे, म्हणजे त्यांचा जो संताप दाखवला. चांडाळणी म्हणतात, आम्ही नुसते वासनेचे जिने आहोत की कुठल्या तरी आत्म्याला आम्ही पृथ्वीवर आणलं वगैरे असं. म्हणजे कसं की मग तिला एक एक त्यांच्या संतापातनं तिचे पदर उलगडत जातात तिच्या स्वतःच्या भूमिकेची, की आपण कुठल्या याच्यावर गेलेलं आहे. मग तिच्या समोर हे सगळे, मग तिला जाणवतं की आपण आपल्या पतीची खरंच आई बनलो आहे आता. आणि यात ती शारीरिक आजारी पण असते. म्हणजे ती नलूलाही दोष देत नाही. सापडलं म्हणते तिचं पाकिट तिच्या कपाटामध्ये, म्हणजे तिला ती काहीच म्हणत नाही. आणि नवऱ्याला म्हणते तुम्ही चिडू नका, शांत राहा. म्हणजे कसं की समजा आता आई आपली घरकामात मग्न आहे घरामध्ये, आणि लहान लहान दोन मुलं खेळतात आहे बाहेर, आणि त्यांच्यामध्ये भांडणं होतात, हे होतात. मग ती हळूच आई डोकावते आणि एकाला सुचकारते, दुसऱ्याला शांत करते, अरे हो तू पण बरोबर आहे, असं नाही करायचं हं वगैरे असं. म्हणजे ती जी गणपतरावांशी बोलत असते, आप्पांशी बोलत असते, ती आईच्या भूमिकेतनं बोलत असते. आणि मग तिला समजतं की अरे आपण आपल्या पतीची आई झालेलो. मग तिच्यासाठी जीवनामध्ये कमवण्यासारखं काहीच राहत नाही की नाही. ती इतक्या वरच्या यायला जाते, आणि मग नंतर ती हळूच जशी एखादी आई आपली मुलांना समजावते परत आपल्या घरात कामाला निघून जाते. तर ही पण अशीच त्यांना समजावते. नलू पण येते, माफी मागते, मला माफ करा म्हणते. गणपतराव खूप चिडलेले असतात, आणि ती हळूच त्या प्रसंगातनं म्हणजे जीवनाच्या रंगमंचावरनच निघून जाते. ती स्वतः जीवन जगते आणि जीवनाच्या रंगमंचावर हळूच निघून जाते, जशी आई आपली निघून जाते आपल्या कामाला. आणि ते मुलं नलू म्हणते आई, आणि ते म्हणतात सरकार. मग त्यावेळेला मला जाणवलं हां, लेखकाला काय होतं, मला असं वाटलं की हा लेखकाच्या प्रतिभेचा अत्युच्च बिंदू आहे. जसं आता आपण एखादं कोडं सोडवतात ना लहान मुलं, आणि त्याच्यामध्ये खूप गुंतागुंत दोरे असतात, आणि आपल्याला एका रस्त्याने असं तिथे त्यापर्यंत पोहोचायचं असतं. कुठला तरी एक धागा पकडून आपल्याला तिथपर्यंत जायचं असतं. ही 4-5 पानं वाचत असताना मी त्यातला फक्त एक आई हा धागा पकडला, आणि त्या अनुषंगाने कावेरीच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केला. तर त्याप्रमाणे मला कावेरी उलगडली, आणि कावेरी निघून जाते. आणि तिच्या समोर आपल्याला जे नटसम्राट म्हणून गौरवलेले अप्पा बेलवलकर, ते अगदी तिच्यासमोर अगदी कुकुलं बाळ असल्यासारखं वाटतं. बस एवढंच मी झालं. आणि ते करताना किती नाही, पण परफॉर्म आज करताना तुम्हाला काय जाणवतं? म्हणजे आज पहिल्यांदाच म्हणजे अशी रंगीत तालीम वगैरे पण काय केली, काहीच नाही पण नाही बघितलं. नाही, काहीच नाही. म्हणून पण मला काहीच सांगितलं नाही, म्हणजे तिलाही वेळच नव्हता. आणि मला हा एक्सपिरियन्स पाहिजे होता. तालीम न करता बसून पाठ केलं, कारण की माझं वय की असं पाठांतर करायचं नव्हतं, पण तरी मी काही बसून पाठ केलं. आणि माझ्या डोळ्यासमोरशी काय अशी ठोकळायला गेली, याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय. आणि ॲक्च्युली सादर करताना मी तशी मनाची तयारी केली की थोडीशी वाक्य मागे पुढे झाली तर चालतील, पण आपला भाव प्रकट झाला पाहिजे. बस तेवढंच मला पाहिजे होतं. हिचं प्रॅक्टिस हे आहे, ते प्रोजेक्ट आहे, मी तोच विचार केला की हिचं प्रोजेक्ट आहे. फक्त आपला भाव प्रकट झाला आणि तो सगळ्यांपर्यंत पोचला की झालं. वाक्य कमी जास्त इकडे तिकडे झाले तर चालून झालं. त्यामुळे माझं पाठांतर